नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। फलटण शहर व तालुक्यात पूर परिस्थिती, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ॲक्शन मोडवर। तहसीलदार कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक। फलटण शहर आणि ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याबरोबरच उपाययोजना करण्यासाठी आणि शासकीय आपत्कालीन व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी तहसीलदार कार्यालयात सोमवारी सकाळी 11:30 वाजता अति तातडीची बैठक झाली। माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, प्रांताधिकारी सौ आंबेकर, तहसीलदार अभिजित जाधव, नायब तहसीलदार श्री अभिजित सोनवणे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी मोरे, बाजार समितीचे माजी सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, धनंजय साळुंके पाटील, नानासाहेब इवरे, भाजपचे तालुकाध्यक्ष अमित रनवरे, लक्ष्मण सोनवलकर, NDRFचे प्रतिनिधी आणि विविध शासकीय विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते। यावेळी संबंधित अधिकारी यांना नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तहसीलदार जाधव यांनी तालुक्यात झालेल्या पावसाची माहिती दिली। फलटण शहरासह तालुक्याला पावसाने झोडपून काढले असून शहरासह ग्रामीण भागात हाहाकार माजवला आहे। बाणगंगा धरण उन्हाळ्यात प्रथमच ओव्हरफ्लो झाले आहे। पावसाने तांडव केल्याने 16 गावांचा संपर्क तुटला आहे। सुमारे 123 कुटुंबांचे स्थलांतर करावे लागले। पूरस्थितीमुळे हाहाकार उडाला असून जनजीवन कोलमडून पडले आहे। तालुक्यातील ओढे नाले दुथडी भरून वाहत आहेत। ठिकठिकाणी पूल रस्ते पाण्याखाली गेले आहेत। काही रस्ते वाहून गेले आहेत। अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे। बाणगंगेच्या पुरामुळे शनीनगर ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात आले आहे। कोळकी जवळच्या पुरात वाहून जाणारा दुचाकी स्वार देखील बचावला असल्याचे त्यांनी सांगितले। तालुका प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली। एकाही नागरिकाला अतिवृष्टीची झळ बसू नये यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत। जिथे जिथे आवश्यकता असेल तिथे प्राधान्यक्रमाने मदत केली जाईल। कोणालाही अतिवृष्टीचा फटका बसता कामा नये अशा सूचना नाईक निंबाळकर यांनी दिल्या। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव नगरपंचायतीने घेतलेल्या खबरदारीमुळे कोठेही नुकसान नाही। उपनगराध्यक्ष राहुल बर्गे यांची माहिती। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आमदार महेश शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार कोरेगाव नगरपंचायतीने अत्यंत नियोजनबद्ध काम केले। नालेसफाई प्रत्येक प्रभागात करण्यात आली। जिथे जिथे पाणी साठण्याची शक्यता होती तेथे दुरुस्ती करण्यात आली आहे। त्यामुळे शहरात कोठेही नुकसान झाले नाही। नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागले नाही, अशी माहिती उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी दिली। कोरेगाव नगरपंचायत कार्यालय सोमवारी दुपारी 2 वाजता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत नगरपंचायतीने अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती दिली। कोरेगाव शहरात गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्याच्या तोंडावर अनेक समस्या निर्माण होत होत्या। सखल भागात पाणी साचून नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत होते। आमदार महेश शिंदे यांनी याबाबत बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या। त्यानुसार जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे, मुख्याधिकारी विनोद जळक व सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने नगरपंचायतीच्या विभागाने नालेसफाई मोहीम हाती घेतली। शहराच्या प्रमुख ठिकाणी स्वच्छता करण्यात आली। सखल भागांमध्ये जिथे जिथे पाणी साठत होते तिथे अगोदर उपाययोजना करण्यात आली। त्यामुळे कोठेही अतिवृष्टीमध्ये शहरवासियांना समस्यांना सामोरे जावे लागले नाही, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले। कोरेगाव नगरीचा उपनगराध्यक्ष या नात्याने मी सांगू इच्छितो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या पावसाने हाहाकार माजवलेला आहे। सातारा जिल्हा हा पावसाचा जिल्हा किंवा कोकण विभाग याला जवळ येत असल्यामुळे जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात या ठिकाणी पाऊस पडत असतो। कोरेगाव शहर हे मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणी कधीही आपल्याला दुष्काळाची परिस्थिती किंवा दुष्काळजन्य परिस्थिती कधी जाणवलेली नाही। परंतु कधी न झालेलं असं एक 16 ते 17 वर्षापूर्वी या ठिकाणी मे महिन्यामध्ये अशा प्रकारे पाऊस पडत आलेला होता। तर तोच पाऊस आता 16 वर्षानंतर आज या ठिकाणी आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसत आहे। आम्हाला गेले 8 ते 10 दिवसापूर्वीच आमदार महेश शिंदे यांनी बैठक घेऊन प्रत्येक नगरसेवकांना या पावसाच्या संदर्भात कोरेगावमध्ये स्वच्छतेसाठी प्रत्येक प्रभागासाठी आम्हाला या ठिकाणी कर्मचारी उपलब्ध करून आम्ही प्रत्येक कोरेगाव शहरातील प्रत्येक प्रभाग हा स्वच्छ करून घेतलेला आहे। तसेच JCP असतील, पॉकलँड असतील, ट्रॅक्टर असतील याची सोय आम्ही या ठिकाणी करून ठेवली आहे। माझ्या माहितीप्रमाणे या 5 ते 6 दिवसामध्ये एवढा प्रचंड पाऊस पडल्यानंतर सुद्धा कोरेगाव शहरामध्ये कोठेही पाणी साठलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं नाही। त्याचा व्यवस्थित निचरा या ठिकाणी करून दिलेला आहे। गेले 3 ते 4 वर्षापूर्वी या ठिकाणी
कोरेगाव शहरामध्ये कुठेही पाणी साठत नव्हतं, परंतु या ठिकाणी गोसाई वस्ती या ठिकाणी प्रचंड पाणी साठत होतं. त्यावेळेस आमदार महेशदादा शिंदे हे आमदार नसताना सुद्धा त्या ठिकाणी पाईपलाईन टाकून त्यांनी स्वखर्चाने तिथल्या पाण्याचा निचरा व्यवस्थितरित्या करून दिलेला आहे. शहरामध्ये कोठेही पाणी साठलेलं नाही किंवा साठलेलं नाही किंवा इथून पुढे सुद्धा साठणार नाही याची आम्ही दक्षता पूर्ण क्षमतेने घेत आहोत. कोरेगावचे मुख्याधिकारी असतील हे पूर्ण क्षमतेने या ठिकाणी काम करत असतील. कोरेगावच्या नगराध्यक्ष मॅडम या ठिकाणी काम करत असतील. मी उपनगराध्यक्ष या नात्याने, तसेच माझ्याकडे जलनिस्सार पाणी पुरवठा हा विभाग असल्यामुळे आम्ही सर्व नगरसेवक या ठिकाणी एकत्र बसून या ठिकाणी कोरेगाव शहरामधील या पाण्याचा निचरा व्यवस्थित कशा रीते करता येईल या ठिकाणी आम्ही त्यासाठी प्रयत्न करत आहोत. तरी कोरेगाव शहरातील सर्व नागरिकांना या ठिकाणी नगरपंचायतीच्या माध्यमातून आमदार महेशदादा शिंदे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करत आहे की जर कोणाला शहरामध्ये पाणी तुंबलेले किंवा पाणी साठलेले आढळून आले किंवा कोणतीही समस्या आली तर त्याने त्वरित नगरपंचायतीचे कार्यालय असेल किंवा प्रत्येक विभागातील नगरसेवक असतील किंवा नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांना संपर्क साधून यंत्रसामुग्री उपलब्ध करून द्यावी या ठिकाणी ही ग्वाही देतो मी तुम्हाला. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयात क्षेत्र महाबळेश्वर व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाबाबत घेतली बैठक. वाई, खंडाळा, महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या श्री क्षेत्र महाबळेश्वर आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अनुषंगाने प्रकल्पग्रस्त आणि बाधित शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी सोमवारी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज यांच्यासह प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रकल्प बाधित शेतकरी यांच्या ज्या काही अडचणी होत्या त्या प्रशासनाने जाणून घ्याव्यात आणि तातडीने सोडवाव्यात असे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले. यावेळी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. जिल्हा प्रशासन आणि वन विभागाकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. याबाबत जेथे जेथे अडचण येईल तेथे तेथे मला संपर्क करावा. मी निश्चितपणे त्या अडचणी सोडवून देईन. कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता जिल्हा प्रशासन घेईल असा विश्वास मंत्री पाटील यांनी दिला. जिल्हाधिकारी संतोष पाटील व जिल्हा उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज यांनी प्रशासकीय भूमिका विशद केली. यावेळी साधक बाधक चर्चा झाली. त्यामध्ये अनेक निर्णय घेण्यात आले. सातारा जिल्ह्यात भाजप जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज. जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांची माहिती. सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष सक्षम असून आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीसाठी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह पक्ष सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी दिली. कराड येथील शासकीय विश्रामगृहावर सोमवारी दुपारी 4 वाजता त्यांनी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांच्या भूमिका जाणून घेतल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आगामी निवडणुकीबाबत सूतोवाच केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महायुतीच्या माध्यमातून आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाऊ इच्छित आहेत, तशी भूमिका त्यांनी घेतली आहे. तीच भूमिका आमची राहणार आहे. मात्र काही ठिकाणी एखादी अडचण उद्भवल्यास स्थानिक नेतृत्वास विचारात घेऊन त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असेही आमदार डॉक्टर भोसले यांनी स्पष्ट केले. भारतीय जनता पार्टीची भूमिका राज्य पातळीवर अशी आहे जी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी बोलून दाखवली की आम्ही महायुतीमधनं लढण्याच्या मानसिकतेत आहोत. एखाद्या ठिकाणी महायुती म्हणून आम्हाला लढायला अडचण आली तर मग वेगळा विचार स्थानिक नेतृत्वाला विचारात घेऊन करण्यात येईल, अशा पद्धतीची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. त्यांची भूमिका आहे तीच आमची सगळ्या कार्यकर्त्यांची देखील भूमिका आहे. खटावमध्ये आता ग्रामपंचायत आणि पोलीस ठाण्याच्या परवानगीनंतरच डॉल्बी वाजणार. ग्रामसभेत डॉल्बीवरून ग्रामस्थ आक्रमक, घेतला एकमुखी निर्णय. खटाव ग्रामपंचायतीची महत्वाची ग्रामसभा सोमवारी सकाळी 10:30 वाजता चांगल्या आणि विविध विषयांनी गाजली. विकास कामांच्या मुद्द्याबरोबरच डॉल्बी बंदी करण्याचा ठराव मंजूर असून देखील खटावमध्ये पुन्हा डॉल्बीचा आवाज दणाणू लागल्याने डॉल्बी बंदीचा ठराव ग्रामस्थांनी मांडला. खटाव ग्रामपंचायतीची मुदत संपल्यानंतर प्रशासक राजवट सुरू झाली आहे. प्रशासक EMG गोविंदवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेत ग्रामविकास अधिकारी विकास चव्हाण यांनी ग्रामसभेच्या विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन केले. डॉल्बी बंदीचा पहिला ग्रामसभेचा ठराव करून देखील या ठरावाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. या डॉल्बीचा नाहक त्रास वयोवृद्ध, रुग्ण, महिला तसेच बालकांना मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे यापूर्वी केलेला ग्रामसभेतील ठराव पाहता डॉल्बी बंदी व्हावी या विषयावर साधक बाधक चर्चा करण्यात आली. ग्रामसभेत ज्या मालकांच्या घरी डॉल्बी लावली जाईल
त्या मालकाने ग्रामपंचायतीकडून परवानगी रीतसर घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच डॉल्बी वाजवण्यासाठी पुशेगाव पोलीस स्टेशनची ना हरकत परवानगी देखील घेण्यात यावी असा ठराव एकमताने करण्यात आला. ग्रामसभेत विविध प्रशासकीय विभागातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. संबंधितांवर गैरहजर राहिल्याबद्दल नोटीस बजावण्यात यावी असा ठराव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी मांडला. खटावमधील रस्ते आणि या रस्त्यांवरील अस्ताव्यस्त लावली जाणारी वाहने यामुळे वाहतूक कोंडी होत असल्यामुळे संबंधित वाहन चालक व वाहन मालक यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी असा निर्णय यावेळी घेण्यात आला. 15व्या वित्त आयोगाच्या जमा खर्चाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच विविध शासकीय योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. सन 2025-2026 या आर्थिक वर्षाची कर मागणी कायम करण्यात आली. यावेळी अंगणवाडी सेविका, आशा सेविका, विविध मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ